कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मांजर डोळे उघड ठेवून दूध प्यायल्या आणि आपण डोळे बंद ठेवलेत। काय तर भलतच चाललंय या घरात। अगं ए दुर्गे, काय चाललंय तुझं? काय एकटीच बडबडतेस? काय ते सरळ सांग। अगं सुनबाई आणि अधिपती की नाही त्यांची जवळीक लई वाढायली आहे ताई। म्हणजे? अगं म्हणजे का नाही, तू का नाही त्यासनी लांब करायलीस हाय का नाही? पर ते लोक दिवसेंदिवस जवळ जवळ जवळच यायल्यात। तू काय त्यांच्यावर नजर ठेवून आहेस काय? तुला किती वेळा सांगितलंय असल्या गोष्टी करत जाऊ नकस म्हणून? अगं नाही ताई, मी कशाला नजर ठेवाय जाऊ? अगं येता जाता दिसतंय डोळ्याला। ताई अगं तुला सावध करणं माझं काम आहे का नाही तू सांग बघू। अगं पण एकदा सांगितलंच ना व, परत परत तेच तेच काय सांगतेस तू आम्हाला? अगं नाही ताई, आज का नाही मी काय बघितलं माहितीये तुला? काय बघितलंस? अगं मी का नाही चहा घे। दुर्गे तू इथेच आहेस वय? माहिती असतं तर तुला बी आणला असता। होय मला थोडस तुझ्याशी बोलायचंय। येळ आहे ना व? आमच्याशी बोलायला तुला केव्हापासून परवानगी घ्यायला लागली? तसं नाही, ते अधिपती आणि सुनबाई त्यांची खोली सजवाय पाहिजे ना व? हाय का आता खोली कशाला सजवाय पाहिजे? अगं त्यांची काय पहिली रात्र आहे वय? अगं लगीन होऊन जमाना झालाय की। अगं आपणच तर सजवली होती की त्यांची खोली, आता कशाला सजवाय पाहिजे? तेच म्हणते मी। अगं लगीन होऊन जमाना झाला पण अजून घरात पाळणा हल्ला का? मग पाळणा हलाय पाहिजे ना व? भोय तूच म्हणली होतीस ना व घराचं कसं गोकुळ झालं पाहिजे म्हणून। मग आपण मोठ्या माणसाने जरा पुढाकार घेतला तर बरं होईल। अगं आत्ते तू कशा पायी गोकुळ करायला निघाली घराचं? त्यांचं ते बघून घेतील की। काय बी गरज नाही त्यांची खोली बिली सजवायची, लई खर्च होतोय आणि पै पैचा हिशेब मला ठेवायला लागतोय, कळतंय तुला काही? दुर्गे आम्ही आहोत इथं। आई तुला खोली सजवायची ना व? जा सजव खोली। धनाजीला शांताला मदतीला घे, हवं तर चंचीला आणि दुर्गीला पण घेऊन जा। नग नग ह्यांना नग। अगं एका कामाची 4 कामं करून ठेवतील, एक काम धड करणार नाही। आता आलीस का आमच्यावर? तू गप ग भुवे, तुझी परवानगी आहे ना व? झालं तर मग मी बघते काय करायचं ते। ताई अगं तू एकदा म्हणती त्यासनी लांब करायचंय, एकदा म्हणती खोली सजवा, तुझं काय चाललंय ताई? ताई तू का नाही बुद्धिबळातल्या चालीसारखी बोलायलीस बघ, काय बी कळना झालं। दुर्गे बुद्धिबळात तिरकं कोण चालतं? नाही माहित ताई। उंट उंट? ज्याच्याबद्दल आपल्याला कळत नाही त्याच्या चालींबद्दल काही बोलायचं नाही। एवढं सांगितलंय तेवढंच करायचं। आणि एक, या घरात तू आश्रित आहेस, नोकरावानी राहायचं, मालक व्हायचा प्रयत्न करायचा नाही। मी आश्रित, म्या नोकर, त्या मालकाची म्या कशी वाट लावते ते बघच। लई भारी वाटले। नंतर त्या काय म्हणल्या माहितीये का? म्हणल्या मंदिरात जाऊया काय? मला चला जोडीन जाऊया देवी दर्शन घ्यायला। एवढं काय गेलो मग। एकदम रोमॅन्टिक प्रपोजल हा, मस्तच, ऐकायला मजा आली। ए मास्तरीन बाई, काय तिकडे कसं काय? काय त्या काय यायला दिसून झालं तुम्हाला? नाही आता तुला त्यांच्याशिवाय काहीच दिसणार नाही दुसरं, हा ना काही सुचणार। अरे आडग्यानो बघा की तिथं मला आधीसारखे भास व्हायला लागले परत। काय सांगतायत? नाही पण दिसतात रे, बघा की नीट बघा की। हा हा दिसले दिसले त्याच आहेत ना? वय वय
खरंच दिसलं का माझं मन राखायला सांगताय? नाही नाही, खरंच दिसल्या. असे का बघताय माझ्याकडे? चिमटा काय बघे? खरं झालं, खरं झालं. मला वाटलं तुम्ही कसं काय आला? कसं काय आले म्हणजे? सकाळी तुम्ही न खाता बाहेर पडलात ना, तेव्हाच मी तुम्हाला म्हटलं ना डबा घेऊन येईन म्हणून. मला वाटलं पाठवून देशील डबा कुणाकडनं तरी, तुम्ही याल असं वाटलं नव्हतं. मी चाले घेऊन, परत कुणाकडे तरी पाठवून दिला म्हटल्यावर तुम्ही खाल नाही खाल, कधी खाल, काहीच मला कळलं नसतं ना, म्हणून मीच घेऊन आले. खाऊन घ्या आता, तुम्ही पण खाऊन घ्या. नाही नाही, तुमचं चालू दे, आम्ही नंतर खातो. हो, आम्ही सकाळी लय जड नाश्ता करून आलोय ना. हा. नाश्ता करून आलायस ना? हा. आता कामाचं बघूया. वय, येतो मी. भावा, आणि ते जरा सप्लायच्या फाईलचं पण बघून घे. हा हा, ते जरा फाईलचं आम्ही बघतो, नंतर जेव तुम्ही. नंतर वगैरे काही नाही, जेवणाच्या वेळी जेवायचे. चला जेवून घ्या. नाही ओंक्या तोवर ते काम उरकून घेतो. काम नंतर पण होतील, तुम्ही आधी जेवून घ्या बघू. अहो, ऐक. चला चला चला. मोठे मालक. हा बोला मोठे मालक. एवढं कशाला उन्हाताना झालं हो? हा, त्या धनाजी बरोबर पाठवून द्यायचा की डबा. मला वाटलं तुम्हाला आवडेल मी आले तर. ते आवडलंच आहे. मग दोनदा म्हणालात कशाला आलात म्हणून. अगाय गो. तसं नाही हो, म्हणलं एवढ्या उन्हाचा त्रास. हो, अधिपती ज्यांच्यावर आपलं प्रेम असतं त्यांच्यासाठी काही केलं तर तो त्रास नसतो, उलट आनंद असतो. आणि मला वाटलं मी आले, तुम्ही काय म्हणता ते? भाऊ बोलला, जिल्हा हल्ला, हार्ड. तुमचं तोंडून असलं गोड वाटतं की नाही मास्तरीन बाई? तुम्ही असं बोलायला लागलं की नुसतं गुदगुले येतात बघा अंगाला. का? तुमच्या तोंडून असलं काय काही सवय नाही ना म्हणताना, पण भारी वाटत. बरं मला सांगा, आपण इथे का आलोय? मला कळलंच नाही. जेवायला इथे बघ, टेबल खुर्चीवर बसून जेवण्यापेक्षा असं झाडाखाली बसून गार सावली जेवायला लय भारी वाटते. शेतकरी माणसं आहे आपण, शेतातली सगळी कामं बिमं उरकायची दुपारपर्यंत, दुपारी मस्त शिदोरी उघडायची, भाकरी, खरडा, कांदा एक फोडून घ्यायचा, भात 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 भात, हिरीतलं गोडगोड पाणी प्यायचं, लय मजा असते. आमच्या संग जेवून तर बघा. बसा. नाही, तुम्हीच जेवून घ्या, मी घरी जाऊन जेवेन. तुमच्या पुरतच आणलंय हो. ओ, असलं काय तर करणार असलं तर मग तो डबा घेऊन जावा तुम्ही घरला. आम्ही बी जेवत नाही, तुम्ही जेवू नका. मग राहून दे. हो, हा काय वाटतंय वेड्या मुलासारखा? तुम्ही जेवणार असला आमच्या संग तर आम्ही जेवणार आहोत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.